हा दिवस आहे पाडव्याचा आणि पाडव्याच्या दिवशीच मला माहेरी यायला निघायचं होतं, कारण की दुसऱ्या दिवशी होती भाऊबीज. शॉर्टमध्ये पाडवा सेलिब्रेट करून मी रात्री घरी यायला निघाले आणि सकाळी घरी येऊन पोहोचले. माझं माहेर कोकणात आहे, त्यामुळे मला अख्खी रात्र लागते घरी पोहोचायला. आज मामा आणि मावशीचा पण प्लॅन आमच्या घरी यायचं होता, त्यामुळे यावेळची भाऊबीज आमची थोडी स्पेशलच होती. घरी आल्यावरती बेसिक गोष्टीवरून मी आजीला भेटायला गेले, कारण आजीची तब्येत थोडी डाऊन आहे. आणि संध्याकाळी दिवाळीतलं काम म्हणजे पणत्या लावणं तेही सुद्धा करून घेतलं. आणि त्यानंतर मग सगळ्यांनी एकत्र मिळून चहा घेतला विथ दिवाळी फराळ. मामा मम्मीला यायला थोडा लेट होणार होता, त्यासाठी आम्ही टाइमपास शोधत होतो. अँड देन वी डिसाइडेड की आपण दशावतार मूवी बघूयात. त्याआधी आज गुरुवार असल्यामुळे देवाची आरती वगैरे करून घेतली, प्रसाद वगैरे खाऊन घेतला आणि त्यानंतर दशावतार मूवी चालू झाला. मामा मम्मीला यायला थोडा जास्तच लेट होणार होता, म्हणून आम्ही ठरवलं की आपण करून घेऊया भाऊबीज. आणि आम्ही रेडी व्हायला गेलो. मी रेडी होताना असे बसले होते की आम्हाला दशावतार रंगकाम चालू आहे असंच वाटत होतं. सगळे मस्त रेडी होऊन बसलो आणि भाऊबीज वगैरे करून घेतली. पप्पा आणि आत्याने सुद्धा भाऊबीज करून घेतली, कारण की लेट होत चालला होता. आणि त्यानंतर मग आम्ही फोटो काढायला गेलो. फोटोज काढताना खूप धिंगाणा घातला आम्ही आणि खूप एन्जॉय केलं. त्यानंतर फायनली मामा आणि मामी घरी पोहोचले. मामा मम्मी आणि मावशी यांनी पटकन भाऊबीज करून घेतली आणि आम्ही पोट भरून नंतर जेवण सुद्धा केलं. अशा प्रकारे दिवाळीचा हा दिवस पण भन्नाट गेला.